शेतकरी मित्रांनो, आज आपण इथं सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आहोत. तर सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आपण इथं बघत असाल की इथं पूर्ण बऱ्याच टक्के म्हणजे साधारणतः 20% झाडं ही पिवळी झालेली आहेत, ज्याला आपण व्हायरस म्हणतो, येलो मोजॅक म्हणतो, अशा प्रकारे. तर याचं मुख्य कारण काय आहे, तर हा जो प्लॉट आहे या प्लॉटला आपण काही गोष्टी केल्या नाही. आणि या प्लॉटच्या काही तर सुरुवात म्हणजे सांगायचं म्हणजे हा जो प्लॉट आहे तर या प्लॉटमध्ये आपण थोडा लवकर म्हणजे हा जून महिन्याच्या 10 तारखेला हा प्लॉट आपण इथं पेरणी केली आहे. त्यानंतर पावसाची उघाड असल्यामुळं आपण याला स्प्रिंकलरने तुषारने पाणी दिलेलं आहे. आणि तुषारने पाणी दिल्यामुळं काय झालं, ज्या प्लॉटला तुषारनं पाणी दिलं किंवा लवकर प्लॉट उष्णतेच्या कालावधीमध्ये पेरलेले आहेत अशा प्लॉटमध्ये व्हायरसची शक्यता जी आहे ही जास्त प्रमाणात आहे. याचं कारण म्हणजे खोडआळी म्हणजे काय महत्त्वाचं म्हणजे बुडातून खोड येणे आणि ती खोड एक असा म्हणजे एक छिद्र तयार करते आणि त्या छिद्रापासून हे खोड असं तिथून आळी आतमध्ये जाते आणि आळी आतमध्ये जाऊन तिथून आळी मधात गेल्यानंतर म्हणजे मुळ्यापासून थोड्या वरच्या भागातून ती आतमधला सर्व भाग हा पोखरून काढते आणि जेवढं काही अन्नद्रव्याचा साठा आहे तो आपल्या पानापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळं अन्नद्रव्य त्याला भेटत नसल्यामुळं ते पिवळं होते, त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी होती, त्याची ताकद कमी होती अन्नद्रव्य न भेटल्यामुळं. म्हणून त्याच्या शेंगा ह्या फोस होतात किंवा फुलं कमी लागतात, ते झाड खुरटं होते. ही जी समस्या आहे ही या प्लॉटमध्ये आहे. परंतु हाच प्लॉट लवकर पेरला आणि दुसरी समस्या म्हणजे याच्यावर आपण पाणी दिलं तुषारनं, तर याच्यामुळे सुद्धा हा लवकर पेरल्यामुळं आणि तुषारचं पाणी भेटल्यामुळं पण ही समस्या इथं उद्भवली दिसते. परंतु तोच रोडच्या बाजूचा हा जो प्लॉट आहे तो ह्या प्लॉटमध्ये आपल्याला कुठेही आपल्याला कशाही प्रकारचा व्हायरस वगैरे दिसत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे काय आहे माहिती आहे का, या प्लॉटला आपण थोडं उशिरा म्हणजे साधारणतः 22 जूनच्या नंतर पेरलेला प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये आपण खताचं नियोजन, पाण्याचं नियोजन हे करायची गरज पडली नाही. कारण कसं माहिती आहे का, आणि हा जो प्लॉट आहे याच्यावर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीलाच फक्त आपण 10-26 दिलेलं आहे आणि सोबत सिजेंटाचं वरटाको आपण दिलेलं आहे 1 बॅग. तर ह्याच 1 बॅगपेक्षा आपण 2 बॅग दिले असते 48 किलोच्या, तर ते कीटकनाशक खतामध्ये मिसळल्यामुळं आपल्याला खोडकिडा लागला नसता. परंतु याच्यात 1च बॅग टाकली तरी खोडकिडा नाही, परंतु या प्लॉटमध्ये बाजूच्याच आपल्याला खोडकिडा आहे. तर सोयाबीन पेरताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं जो प्लॉट आहे ह्या प्लॉट एक तर लवकर पेरला, ही सर्वात मोठी चुकी आहे. आणि त्याला मग पाणी द्यायच्या वेळेसला मग पाऊस नाही पडल्यामुळं, पाऊस लांबल्यामुळं काय होते, असे तुषारनं पाणी द्यावं लागते. त्याच्यामुळं पण आपण इथं बरंच काय जाणवलं आहे की तुषारमुळं सुद्धा म्हणजे वरचा पाऊस नाही आला आणि थोडीशी उष्णता वाढली, त्याच्यामुळं पण खोडकिडा येण्याची शक्यता आपल्याला इथं जाणवत आहे. परंतु उशिराच्या प्लॉटमध्ये आपल्याला कुठेही खोडकिडा जाणवत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण याला वरटाको दिलेलं असल्यामुळं आतमधून कीटकनाशक, तर त्याच्यामुळे सुद्धा बराच परिणाम पडला आहे. आणि अजून काही गोष्टी आहेत. अर्ली व्हरायटीवर सहसा खोडकिडा येत नाही. त्याचं मुख्य कारण ती 85-90 दिवसात तयार होती, त्याच्यामुळे खोडकिडा त्याच्यामध्ये जात नाही. आणि हवा खेळती राहणं, सहसा हवा खेळती राहिल्यामुळे सुद्धा खोडकिडा येत नाही. परंतु अर्ली व्हरायटी पेरणं सर्वात महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही प्लॉट असे आहेत आपल्याला की ज्या प्लॉटवर आपण कीटकनाशक लावून पेरलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण प्रोफेक्स सुपर, ज्याला आपण प्रोफेनॉस म्हणतो, ते सुद्धा टाकलेलं आहे, लावलेलं आहे. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला इथं प्लॉटमध्ये आपल्याला त्या प्लॉटमध्ये ज्याला आपण कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केली होती तर तशा प्लॉटला सुद्धा आपल्याला इथं खोडकिडा दिसत नाहीत. अशा सुद्धा प्लॉट आहेत. त्याच्यामुळं सहसा होईस्तोवर आपण ज्यावेळेस पेरणी करतो त्यावेळेस आपण कीटकनाशक बीज प्रक्रिया जर केली तर आपल्या प्लॉटला खोडकिडा येत नाही. आणि सोबत जमिनीतून खतामधून सुद्धा कीटकनाशक द्यायचं, जसं वरटाको, फर्टेरा, त्याच्यामुळं सुद्धा आपल्याला इथं आणि अर्ली व्हरायटी पेरायच्या, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला चांगले रिझल्ट आलेले दिसत आहे आणि खोडकिडा त्या प्लॉटमध्ये नाही. आणि जर आपल्याला आता खोडकिडा आलाच असेल तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा पर्याय म्हणजे आपण आपल्या प्लॉटमध्ये कीटकनाशकामध्ये परफेक्ट सुपर घ्या, त्याच्यानंतर कोराजन घ्या 15 लिटर पाण्याला 6 मिली, परफेक्ट सुपर घ्या 40 मिली आणि सोबत साधं बुरशीनाशक घ्या M45 सारखं. भारी बुरशीनाशक घेऊ नका. आणि जर तुम्हाला लवकर माल कव्हर करायला असेल तर नेटिव्ह घ्या. अशा प्रकारे जर नियोजन केलं तर आपण 100% आपल्या याच्यावर व्हायरस येणार नाही, खोडकिडा येणार नाही
आणि आपला प्लॉट सेफ राहील.